धडा 13वा ध्वनी. या सर्व आवाजाची सामायिक यादी करून त्याची चर्चा करा. आपल्याला ऐकू येणाऱ्या असंख्य आवाजांमध्ये खूप विविधता असते हे तुमच्या लक्षात येईल. 21.1 मधला दुसरा प्रश्न मधलं पहिलं. अधिक 5 बरोबर 24 आणि 1 अधिक 5 बरोबर 22. जूलिया. बच्चों की गवर्नेंस जूलिया वाचली देवना आती है. आता इथून सुरुवात करायचं आपण. दबे स्वर में जूलिया. आपने मुझे बुलाया था मालिक. गृहस्वामी. हाँ बैठ जाओ जूलिया. खड़ी मत रहो. जूलिया बैठती हुई शुक्रिया कहती है. गृहस्वामी. जूलिया, मैं तुम्हारे तनख्वाह का हिसाब करना चाहता हूँ. मेरे ख्याल से तुम्हें पैसों की जरूरत होगी और जितना मैं तुम्हें जान सकता हूँ लिहून घ्यायचा सध्या. रुपये, रुपया, पैसा. 30 रुपये. यहाँ पर गृहस्वामी कहते हैं जिलिया को जैसे बड़ी सावधानी से बड़ी सावधानी से आर्यन ने अंदर झांक कर देखा. हटे कटे मोटे तगड़े बड़ी बड़ी मूछे वाले कोई लोग. कौन है? 9वां पाठ. मनमोहिनी प्रकृति के जो गोद में बसा है, सुख स्वर्ग सा जहाँ है वह देश कौन सा है? आजच्या या स्वयंशासन दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आजच्या स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका कीर्ती कांगे, उपमुख्याध्यापक प्रणव माने आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिवसभर आमच्या सर्व शिक्षक होण्याच्या जबाबदाऱ्या आपण यशस्वीरित्या पार पाडणार. शिस्तीमध्ये आजचा स्वयंशासन दिन आपण या ठिकाणी साजरा केला, त्याबद्दल आपलं सर्वांचं प्रथमतः अभिनंदन. आता या शिक्षक दिनाच्या समारोपाप्रसंगी आपल्याला आताच बऱ्याच शिक्षक विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केले, विद्यार्थ्यांनी पण आपलं मनोगत व्यक्त केलं. शिक्षक होण्याचा अनुभव काय असतो हा त्यांनी घेतलाच. खाली बसणं शिकणं सोपं असतं का तिथं थांबून शिकवणं सोपं असतं, या सर्व गोष्टी आपल्या लक्षात आल्या. मी आजच्या प्रसंगी तुम्हाला फक्त 3च गोष्टी सांगणार आहे. स्वयंशासन दिनाचा अर्थ. स्वयंशासन म्हणजे स्वतःवर शासन करायचं. याचा अर्थ काय? स्वतः शिस्तीत राहायचं. तर आज आमच्या या स्वयंशासन दिनामध्ये जे चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी, शिक्षक आणि शिक्षिका म्हणून, त्यामध्ये पहिल्या प्रथम नाव आहे नवनाथ गिरी. टाळ्या वाजवून मोठ्यानं स्वागत करायचं. आम्ही पुन्हा त्यांना निरोप
समारंभामध्ये बक्षीस देणार आहोत, पण आज फक्त शब्दसुमनांनी आणि टाळ्यांनी त्यांचा गौरव करणार आहोत. नंबर 2 ला आहे दीपाली कांबळे. नंबर 3 आहे माने प्रणव बाळासाहेब. सम्यक कांबळे, होरे ओमसाई, माने रितेश, येवते किशोर आणि माने गजेंद्र यांनी निरीक्षण चांगलं केल्याबद्दल शिंदे यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. नमिता यांनी कसलीही कमतरता न भासू देता त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्यामुळे त्या दोघांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि स्वागत.